तर हाय गाइज, वेलकम टू माय व्लॉग. 9:10 झाले ते मला उशीर झाला. आज मी 8:38 ला उठलोय आणि आवरलंय वगैरे. तर जायचं मला चहा पिऊन 9:15 निघतो मी इथून. तर रात्री पबजी खेळत बसलो तो 1:45 वाजेपर्यंत. मला टाइमच कळला नाही किती. मी जेवलो का नंतर थोडं झोप लागली मला अर्धा तास. नंतर जाग आली तर झोपच लागली नाही नंतर मला. ठीक आहे, तर मी पबजी खेळत बसलो आणि कधी 1:45 वाजले हा कळलं नाही. नंतर मग मी झोपलो डायरेक्ट. उठलो, भात शिजायला टाकलाय. दुपाराला जेवावं लागेल ना. भात टाकलाय, चहा बनवलाय, तर निघायचे. ओके, असा विषय आहे. का लावते सायलेन्सरला? ते त्याची काजळी आहे ना, त्याची सायलेन्सरची काजळी आहे ना, ते घालायसाठी लावते. तर गाईज, हाय गाईज, आणि कंपनीतनं 8:45 वाजता निघालोय मी आणि हा पद्या. ठीक आहे, 8:45 वाजता निघालोय. एवढं कामात ताण आहे ना, टाळका हल्लं होतं माझं विनाकारण. कशामुळे आता कसं सांगू तुम्हाला. पद्या ह्यानी मदत केली मला लास्टचा फ्लास्क लावायला, त्यामुळे जरा व्यवस्थित झालं ना. आज मी तसा सोडून येणार होतं फ्लास्क. माझं डोकं हल्लं होतं लय होतं, गरम झालं मी डोकं माझं. ठीक आहे, चाललंय आता रूमवर. अजून भोका लागल्या ते जेवायचे, अजून जेवायला बनवायचंय रूमवरती जाऊन. तर काहीच हे जे आहे ना, ते दुपारी पार्सल आलं. तुम्हाला दिसतंय का? हे काय आहे, हे पुढून सॉफ्ट आहे आणि हे पाठीमागून असं काय म्हणतात हे कसं आहे काय फॅब्रिक आहे. फॅब्रिक म्हणल्यासारखं जसं अब्र कसा असतो तसा आहे. ह्याचा काय विषय, इकडून जर वल्ल झालं हे दिसताना कापडासारखं दिसतं ह्या पुढून, आणि इकडून जर पाणी वगैरे पडलं तर खाली पाणी येत नाही ह्यातून. एकासाठी घेतलंय, पिल्यासाठी घेतलेलं आहे. पिल्यासारखा सुसू करतो ना, तर ते सारखं गादी वगैरे खराब व्हायला लागले, त्यासाठी घेतलंय. तर गादीचा वास वगैरे यायला लागला. एक गादी खराब केली पिल्याने आमच्या सगळी, त्यामुळे हे विषय घेतलेला आहे. तर हे दुपारी आज पार्सल आलतं. जेवायला आलतो ना मी, तर मी जेवायला आलतो ना रूमवरती, त्यावेळेस त्याचा कॉल आला. मी जस्ट जेवायला बसलो होतो आणि त्याचा कॉल आला की बाबा पार्सल आलंय म्हणून. आणि नंतर मग मी जेवण केलं, थोडं बसत होतो पण बसलो नाही, तसंच पार्सल आणायला गेलो. पार्सल रिसिव्ह केलं आणि नंतर माघारी रिटर्न आलं, रूममध्ये ठेवलं, घरी दावलं असंच पार्सल आलंय म्हणून. घरनं ओके म्हणल्यावर मग ठेवलं तसंच आणि मग कामावरती गेलो तुम्ही रिटर्न. 2 चक्र झाल्या दुपारी. तर हा एक विषय आहे गाईज. आणि अजून दुसरा काय विषय माहित आहे का? तर काय दुसरा काय विषय माहित आहे का? गावाकडे आहे ना पूर आलाय, सीना आणि भीमा नदीचा. तर काय गावाकडे आहे ना पूर आलाय, भरपूर पूर आलाय. आणि पूर म्हणजे पाऊस जास्त झालाय. पाऊस कुठे जास्त झालाय? बार्शी, परांडा, करमाळा या साईडला पाऊस जास्त झालाय. आणि पूर कुठं आलाय? भीमा नदीला आणि सीना नदीला पूर आलाय. ओके, तर विषय काय माहित आहे का? आमच्या आमचं जे घाटणे गाव आहे ना, त्याच्या वड्याला पण पाणी आलं. आणि दुर्दैवाने एक व्यक्ती आहे ना आमच्या गावातला, गाडी म्हणून, तर ते म्हणजे गुरुजी होते, ते वाहून गेले आणि 3 दिवसानंतर ते कुठेतरी भोसऱ्याच्या तिकडे सापडले ते. तर असा एक विषय झालाय आमच्या गावाकडे. आणि दुसरा काय विषय, तर काय सोलापूर आणि विजापूर हायवे आहे ना, त्याच्यापासून सीना नदी जाते ना, तर त्या सीना नदीला पूर आलाय. तर तो पूर्ण जो हायवे आहे ना, तो पूर्ण पाण्याखाली गेलाय. ती एक गोष्ट झाली. परांड्याला पण पूर आलाय आणि सगळं शेतकऱ्याचं नुकसान वगैरे झालंय. जेवढे ते असं नाही का बांधलेले जनावर वगैरे आहेत ना, सगळे वाहून गेलेत. कोण त्यांच्या घरावरती जाऊन राहायला लागले, म्हणजे घरात पूर्ण पाणी वगैरे आहे, राहायला जागत नाही, एवढं पूर आलंय. आता मी व्हिडिओ वगैरे टाकतो, हे जे बघा हे येतात ते तुम्हाला व्हिडिओ दिसतील ना पुढचे, ते सगळे पुराचे व्हिडिओ आहेत.
आमच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरलेलं आहे. त्यामुळे घराचं नुकसान झालंय, अन्नधान्याचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, गुराढोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे. आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही आकारता हात घेणार नाही. ही जास्तीत जास्त मदत. तर गाईज हे जे सगळे व्हिडिओ आहेत ना हे इंस्टावरून घेतलेले आहेत जे तिथं तुम्हाला दिसत असेल कोणाकोणाचे पेज वगैरे आहे ते. आणि हे जे पूर आहे ना गाईज हा पूर आला नसता, काय विषय नव्हता. एवढ्या पावसामुळे ढगफुटी झाले पण एवढा पूर येण्याची गरज म्हणजे एवढा पूर नसता आला. आता हे तर गाईज एवढा पूर आहे ना कुठं सोलापूर साईडला आणि नंतर कुठं सोलापूर आणि म्हणजे भीमा नदीच्या शेजारी आसपासची गावं आणि सिरा नदीच्या आसपासची गावं आहेत ना यांना पूर येण्याची काय म्हणजे एवढी काय भीती नव्हती. पण विषय काय झाला वरतून पाणी वाढलं ना त्यामुळे त्यांनी पाणी सोडलं. आणि ऍक्च्युली काही भीमा नदीला आहे ना उजनी धरणातून पाणी सोडलं ना त्यामुळे तिथं त्या भीमा नदीला पूर आलाय. आता भीमा नदी कुठून जो म्हणजे भीमा नदी पंढरपूर मार्गे असंच पुढं विजापूरच्या पण पुढे जाते. विजापूरचा हायवे फक्त तिथं क्रॉस होतो नाही का. म्हणजे ते भीमा नदी आहे ना विजापूर आणि सोलापूरचा जो हायवे ना कनेक्ट करणारा त्या हायवेच्या तिथून जाते. तर पुढं असं इकडे ह्या साईडला आपल्या काहीतरी श्रीशैलम वगैरे त्याच ठिकाणी मिळते. ओके. तर मधली जी गाव आहेत ना त्या ठिकाणी भरपूर पूर आलाय. भरपूर म्हणजे भरपूर पूर आलाय. ओके. आणि घरात वगैरे पाणी सगळं जनावर वगैरे मेलेले ते कोंबड्या वगैरे त्यांच्या तिथं जे खोरड्यात वगैरे असतील किंवा बांधून ठेवलेले जनावर आहेत ना. आता अचानक पूर आल्यावर कोणाला संबंध नाही का की इतकं पाणी वगैरे थोडं पाणी होतं तेव्हा त्यांनी काय एवढं लक्ष दिलं नसेल. आणि अचानक पाणी वाढलं तर ते तर काय करणार आहेत. ते नंतर एकदा पूर पाणी खाली गेले ते जनावर वगैरे तर ते तिथं जागेवर मरून पडले थोडक्यात असा विषय झालाय. व्हिडिओ वगैरे भरपूर तुम्ही आता बघितले असतील तर त्या व्हिडिओमध्ये पण दिसतंय की वाहत गेलेले किंवा कुठं अडकलेले किंवा असा विषय झाला तिथला. आणि हा महापूर फक्त पाणी वरतून जास्त सोडल्यामुळं महापूर आलाय. ओके. महापूरच म्हणावं लागेल कारण खूप नुकसान वगैरे झालं शेतकऱ्यांची. डायरेक्ट रानं वाहून गेले ती जे कडचे नदीच्या कडेचे वगैरे आहेत ना जे नदीच्या कडेचे जे रानं आहेत ना सगळे वाहून गेल्यासारखे झाले आहेत. म्हणजे त्यांनी पिकं वगैरे लावलेले आहेत ना ते माती वगैरे रानातली त्यांचे ते बांध वगैरे फुटून ते बांध वगैरे तर काय राहिलंच नाहीये तर ते सगळं फुटून वाहून गेलेलं आहे. जे त्यांनी शेतात पीक वगैरे लावले आहेत ना सगळं नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं. आय थिंक ह्यावेळेस सरकारनं कर्जमाफ केलं पाहिजे शेतकऱ्यांचं जेवढं आहे तेवढं ना. तर गाय सीना नदी पण त्या डोमगाव पासून जे तिथं धरण आहे ना तिथून जे नंतर इकडे खाली जोपर्यंत भीमा नदीला मिळत नाही का तिथपर्यंत त्या ठिकाणी पण त्याच्या आसपास जी गाव आहेत ना तिथे पण पूर आलेला आहे. आणि ते जे लांबोटे वगैरे आहे ना लांबोटे आणि दुसरं कुठलं शेजारचं गाव काहीतरी मोहोळ वगैरे तर त्या दोघांच्या मध्ये जेवढे गाव आहेत ना तिथं सगळीकडे पाणी आहे. म्हणजे तिथला हायवे तर पूर्ण पाण्याखाली गेलाय. मी आता व्हिडिओ पण बघितला भरपूर की डायरेक्ट हा हायवे असं वाटतच नाही की हा हायवे होता तिथं वगैरे एवढं पाणी आलेलं तिथं. तर असा विषय झालाय. आज काय मी कामावरून आलो. कामावरच मी सकाळी किती 9:30ला गेलतो आणि 9:30ला जाऊन तर काहीच असा विषय झालाय महापुराचा. आणि मी किती मला एवढं कंटाळा आलता ना आज आणि एवढं मी फ्रस्ट्रेट झालतो ना कामामुळे झालतो थोडंसं. ओके. काही विषय नाही शेवटी माणूस आहे ना काय जर केलं तरी. सकाळी 9:30ला गेलतो 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत मी कंपनीतच होतो. ते जरा एक्स्ट्रा ते फ्लास्कचा विषय झालता जरा माझं काम नव्हतं मी दुसरंच काम करत बसलो होतो त्यामुळे उशीर झाला. ते फ्लास्क पण नीट लागत नव्हता जो लाईव्ह फ्लास्क होता ना तो पण नीट लागत नव्हता आणि ते व्हॅक्युम पकडत नव्हतं. ते फ्लास्कचा काय ते प्रॉब्लेम होता. मग तो पद्मनाभ होता ना मागाशी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर पद्मनाभनं थोडी हेल्प केली तेव्हा मग कुठे पावणे 8 वाजता काम उरकलंय. मी 8 वाजता आलो मगाशी आणि चहा वगैरे पिऊन पडलोय. आता मला अजून कालची वगैरे भांडे घासायचे राहिले ते माझे मी एकटाच आहे ना सध्याला पिल्या गावाकडे असल्यामुळे मला भांडी वगैरे घासायचे राहिले तशीच. ओके. हे पिल्याचं खेळणं वगैरे इथंच आहे. पिल्याला तर मिस करतोय आता मला सध्याला आत्ता तर मला लय घंटा आला नाही. ओके. काहीच रील बघताना सुद्धा अंगावर काटा येतोय इतकं असलं विचित्र दृश्य आहे. म्हणजे नाही का जनावर वगैरे पाण्याखाली आहेत
ते रेल्वेचं आता तुम्ही बघितले थांब रे कोण सोलापूर आणि कुर्डवाडी आहे ना, तिथं मध्ये पण त्या रेल्वे आहे ना पूर्ण पाण्याखाली होते. एक रेल बघितली तर रेल्वे तर बंदच असणार आहे. आणि ट्रॅव्हलिंग तर करूच नका कुठेही जात असेल तर. ठीक आहे, 10 किलोसारखं दिसतो काय काय विषय नाही असा बोलतोय. इट्स मी असंच आहे. ठीक आहे, असं माझं काम चालू आहे. तर काय सगळ्या वाहतूक वगैरे बंद आहेत. बेगोन पशी पण बंद आहे, नंतर इथं सोलापूर पशी पण बंद आहे असं ठेवलं काहीतरी विषय, कारण पूरच तेवढा आलाय. आणि कुर्डवाडी ते सोलापूर जाणारे आहे ना रेल्वे, म्हणजे कुठं मुंबईने येत असतील किंवा पुण्यावरून येत असतील सोलापूरला जाणारे किंवा इकडे हैदराबादकडे येणारे किंवा विजापूरला येणारे किंवा कलबुर्गीला येणाऱ्या सगळ्या गाड्या काय तर कुर्डवाडी थांबवतात नाही तर मग माड्यात थांबवतात. तिथं उतरा म्हणते, तिथून बसची सुविधा केली पण त्यांनी बसची सुविधा नाही केलेली. कारण बसची सुविधा कुठून करणार? हायवे जाम आहेत, सगळे फुल जाम आहेत. आणि रेल्वे पण रिस्क न घेता आता जर रेल्वे त्यातून रुळच दिसत नाही, पूर्ण रुळ पाण्याखाली गेलाय. आणि रेल्वेच्या एवढं म्हणजे रेल्वे पूर्ण बुडल, जस्ट 2-3 फूट राहिले एवढं पाणी. एक रील बघितली मी आता, पूर्ण रेल्वे ते पाण्याखाली बुडलेले आहे. तर एवढे रिस्क घेणार नाहीत ते आणि रेल्वे पुढे काय जाऊ देणार नाहीत. तर त्यामुळे मी पण गावाकडे नाही जाणार आहे ह्यावेळेस. मी एवढ्या रील वगैरे बघितल्यात ना सकाळपासून, एवढ्या न्यूज पण बघितल्यात मी, तर भरपूर पाणी आलंय. मी काय तेवढी रिस्क घेणार नाही. डायरेक्ट मी आता बुधवारीच, जेव्हा दसरा आहे ना बुधवारीच जाणार आहे. ओके, ह्या शनिवार रविवारी मी कुठं तर फिरायला वगैरे जाईल असा प्लॅन आहे. बघू काय विषय होतोय ते. ओके, तर आता माझा सध्याचा विषय तर मी भांडी वगैरे घासून झालंय माझं. आजच्या गावात काल रात्रीची भांडी सकाळी घासणार होतो, सकाळी उशीर झाला मला उठायला, त्यामुळं मी सकाळी भांडी घासली नाही. तर मी आत्ता भांडी घासलेली. आता मी भाजी वगैरे भात वगैरे गरम करायचं, जेवण करणार आहे. आणि काय पबजी वगैरे खेळलं थोड्या वेळ, बाहेर तर कुठं जाणार नाहीये मी. मला एवढा कंटाळा आलाय ना आज, माझं डोकं पण हल्लं होतं. त्यामुळं मस्त पबजी वगैरे खेळत बसेल, एन्जॉय करत बसेल. ओके, तर काय नाही, मी घरीच बसून असा व्हिडिओ बनवलाय, काय विषय नाही. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तर काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, काय विषय नाही. लाईक केलं नाही केलं तर काय बडबड करतोय, माझं डोकं फिरलंय का भिंगलंय काय विषय. तर गाईज आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. ओके, बाय, पीस.